10वी-12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करायचंय आणि लोकलच्या जीवघेण्या प्रवासाची भीती वाटतेय, तर मग सर्वोत्तम पर्याय कर्जत भिवपुरीचं यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक. सुसज्ज लॅबोरेटरीज, अनुभवी शिक्षक वर्ग, भव्य ग्रंथालय, जिम, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, बस फॅसिलिटीज आणि बरंच काही. AIML, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा उपलब्ध. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. अंबरनाथच्या लोकनगरी मैदानावर अनधिकृत गाळे उभारले जात असल्याची बातमी AB फास्ट न्यूजने सोमवारी प्रसारित केली होती. मात्र दिवसभरात या गाळ्यांवर पालिकेनं कोणतीही कारवाई केली नाही. उलट पालिकेला न जुमानता भूमाफियांनी अजूनही हिरवे पडदे लावून गाळे उभारणं सुरूच ठेवलंय. त्यामुळे या गाळ्यांवर कारवाईसाठी न धजावणारे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संखे यांचे हात कोणत्या दगडाखाली आहेत असा सवाल विचारला जातोय. अतिक्रमण विरोधी पथकाची जबाबदारी ही शहरात अनधिकृत बांधकामं अतिक्रमण होऊ न देण्याची असते. पण अंबरनाथमध्ये मात्र अतिक्रमण विभाग अतिक्रमण होण्याची वाट पाहत असतो. अतिक्रमण झाली की प्रत्येक गाळा, प्रत्येक चाळीमागे मलिदा घ्यायचा आणि त्यांना टॅक्स लावून द्यायचा, अशी अंबरनाथ पालिकेत पद्धत सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथक हे फक्त फेरीवाल्यांवर कारवाई करत आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय. लोकनगरी मैदानाची जागा खाजगी असली तरी कोर्ट कचेरीत अडकलेली आहे. त्यामुळे इथे भूमाफियांनी चक्क पत्र्याचे गाळे बांधून विकायला सुरुवात केली आहे. या गाळ्यांमध्ये वॉशिंग सेंटर, हॉटेल, दुकानं, ढाबे सुरू झालेत. पण अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संखे हे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे या गाळ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांनी एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यावर सोपवावी अशी मागणी केली जाते. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.